सोमवार दिनांक 18 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल, मराठी पोषण ट्रॅकर ॲप देणे यांसह इतर विविध मागण्यांबाबत सिन्नर पंचायत समिती कार्यालयावर भव्य असा छत्री मोर्चा काढण्यात आला होता व आपल्या मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी यांना देऊन मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा यापुढील काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। 2013 पासूनचे थकीत TADची रक्कम द्यावी। रीट पिटिशन क्रमांक 3854/2021 या केसमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करून अंगणवाडी सेविकांना मराठी पोषण ट्रॅकर ॲप मिळेपर्यंत आधार कार्ड नोंदणी व वजन उंची नोंदणी मोबाईलवर करण्याची सक्ती करण्यात येऊ नये। 30 एप्रिल 2014 नंतर ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे व ज्यांना सेवा समाप्ती लाभाची रक्कम मिळालेली नाही त्यांना विनाविलंब सेवा समाप्ती लाभाची रक्कम देण्याकरिता पाठपुरावा करण्यात यावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा विनाविलंब भरण्यात यावा व यासारख्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 18 जुलै रोजी सिन्नर बस स्थानक ते सिन्नर पंचायत समिती कार्यालयापर्यंत छत्री मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा बस स्थानक, नेहरू चौक, गणेश पेठ मार्गे सिन्नर पंचायत समितीवर नेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास यापुढील काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघाचे जिल्हा सदस्य राजेश सिंग, संघटक सचिव दौने, तालुका सदस्य राजश्री पानसरे, सुरेखा शिंदे, नलिनी पवार, वैशाली केदार, मीरा सोनवणे, मंगल शिंदे, सविता शेळके, बेबी बोचरे आदींसह इतरही अंगणवाडी कर्मचारी यांनी दिलाय। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। तुम्ही आमच्यावर दादागिरी करता, पोषण ट्रॅकर भरा। अरे कोर्टाच्या अवमान करता तुम्ही लोक। कोर्टाने सांगितलं होतं की कोणावर कारवाई करण्यात येऊ नये, कोणावर दडपण आणण्यात येऊ नये, तरी सुद्धा तुला भरावाच लागेल। अरे आधी मोबाईल द्या, मराठी पोषण ट्रॅकर ॲप द्या, मग सिन्नर 1 नंबरला आला नाही तर तुम्ही आम्हाला दोष द्या। तुम्ही देणार काही नाही, नुसता दादागिरी करणार। यांचे सगळ्यांचे लाईट वगैरे काढून घ्यायला पाहिजे ह्या कार्यालयातून आणि मग विचारायला पाहिजे काम करून दाखवते का? सीओ मॅडमची गाडी काढून घ्यायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे फिरून दाखवा तुम्ही जिल्हाभर। काय दादागिरी सुरू आहे? मोबाईल देणार नाही, मराठी पोषण ट्रॅकर ॲप देणार नाही, TADची रक्कम देणार नाही। तो 2013 साली कोणता गट विकास अधिकारी होता? भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे आणि त्रास आमच्या सेविकांना होत आहे। 2013 सालापासून TADची रक्कम मिळालेली नाही, लाज वाटायला पाहिजे। आणि हे एका प्रकारे एवढे दिवसाच्या जे काही मनामध्ये साठवून ठेवलेलं होतं ते राग निघालेला आहे आणि ते पुढे निघू नये, पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमच्या प्रश्नावर आम्हाला उत्तर द्या। तुम्ही जे करत असणार तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा। याच्यासाठी आज आपण आलेलो आहोत। मॅडम इथे हजर आहेत, त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही समोर येऊन उत्तर द्या। रिक्त जागा कधी भरणार आहात? मोबाईल रिचार्जचे पैसे कधी देणार आहात? नवीन मोबाईल कधी देणार आहात? मिनी सेविकांना अंगणवाडी केंद्र का देत नाही? त्यांनी आहार ठेवायच्या कुठे मिनी सेविकांनी? त्यांना सेविका एवढं मानधन का देत नाही? त्यांना रजा का देत नाही? 365 दिवस त्या मिनी सेविकेला काम करावं लागतं। आहार जर सत्यानाश झाला या पावसामध्ये तर जबाबदार सिलेंडर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नाही कुठे ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ते 10% ग्रामपंचायत निधीतून आम्ही बऱ्यापैकी वेळोवेळी मागण्या करतो आणि सेविकांनी पण त्याच्यातर्फे मागणी करून बऱ्यापैकी सिलेंडर मिळवलेले आहेत, गॅस शेगड्या पण मिळवलेल्या आहेत। जो काही 10% निधी आहे तो बऱ्यापैकी ग्रामपंचायती अंगणवाडीवर पण खर्च करतात आणि अंगणवाडी सेविका स्वतः GPDPच्या कार्यक्रमाला हजर असतात हे प्रत्येकीला माहिती आहे, बरोबर आहे। आणि दुसरा विषय झाला की तुम्ही म्हणताय की जे ह्या तुमच्या याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या बऱ्याचशा मागण्या ह्या वरिष्ठ कार्यालय लेवलच्या आहेत आणि मी वेळोवेळी या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा केलेला आहे। हे कुठलीच सेविका नाकारू शकणार नाही याची मलाही खात्री आहे, कारण मी ते काम केलेलं आहे। सर इतकं ह्या क्षणाला मी माहिती काढू शकत नाही सिलेंडरचे किती टक्के राहिलेले आहेत, पण बऱ्यापैकी मी जेव्हा विजिट करते प्रत्येक ठिकाणी मला गॅस शेगडी दिसलेली आहे। सिन्नर प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा
सिन्नर पंचायत समितीवर त्यांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत TADA वर्षानुवर्ष दिले गेले नाहीत। अमृत नाही, थकीत TADA दिले गेले नाहीत। पोषण आहाराची सक्ती केली जाते, पोषण ट्रॅकरची सक्ती केली जाते। कोर्टाच्या आदेशाचा पालन करत नाहीत प्रकल्प कार्यालय, आणि पालन न करता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने पोषण ट्रॅकरचा ॲप जबरदस्ती करून घ्यावं लागतं। त्यांच्याकडे शासनाचा मोबाईल नसतानाही तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप भरा, ही सक्ती बंद करण्यासाठी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना छापील रजिस्टर, अहवाल, गॅस, भांडे इत्यादी देण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढण्यात आलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आहार शिजवण्यासाठी गॅस आणि आहार शिजवण्यासाठी भांडी, तसेच थकीत TADA जर मिळालं नाहीत तर यापुढेही अंगणवाडी कर्मचारी पंचायत समितीवर मोर्चा काढतील। तरी पंचायत समितीच्या अधिकारी मोर्चासमोर येऊन आज आता सांगितलं आहे का जे का तुमचे स्थानिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही नक्कीच त्या स्थानिक पातळीवर सोडू, पण जे शासन दरबारचे प्रश्न आहेत ते शासन दरबारचे प्रश्न शासन दरबारी आम्ही मांडू, त्याच्यासाठी वरिष्ठांना कळवू असं आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघातर्फे आज जो मोर्चा काढलेला आहे तो सिन्नर तालुका पंचायत समिती नाशिक जिल्हा, महिलांच्या असंख्य अडचणी गेल्या 14 सालपासून असलेले थकीत TADA 2014 डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत वेळोवेळी मागणी करून, वेळोवेळी चर्चा करून, त्यानंतर CDPOही बदलले, BDOही बदलले, देतोय म्हणून सांगतात, देतो म्हणून सांगतात, परंतु अद्यापपर्यंत दिलेले नाही। आणि म्हणून आम्हाला हे वारंवार ही मागणी करावी लागते। जो BDO येतो, जो CDPO येतात ते बदली झाली की चालले, आणि जो प्रश्न आमचा आहे तो तसाच निरुत्तर राहतो। तसेच पोषण ट्रॅक बाबत आम्ही सांगितलं होतं की आम्हाला मराठी येतंय, आम्हाला इंग्रजी येत नाही। आपली मातृभाषा जर मराठी आहे तर त्या मराठी भाषेमध्ये आम्हाला पोषण ट्रॅक द्या, आणि यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आम्ही केस टाकलेली होती, आणि त्या केसचा निर्णय होईपर्यंत की यांनी मराठी ॲप द्यावं किंवा सक्ती करू नये, परंतु अधिकारी त्यांची मनमानी करून, मुख्य सेविका देखील आणि अधिकारी सुद्धा मनमानी करून कार्यकर्त्यांचा 10-10 जणींचा ग्रुप बोलवता आणि तुमच्या प्रायव्हेट मोबाईलमध्ये हे आम्हाला पोषण ट्रॅक भरून द्या अशी सक्ती करतात। ती करू नये म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। जर मराठी येतंय, आम्हाला मराठी पाहिजे, आम्ही इंग्रजी शिकलेले नाही। पूर्वी लागलेल्या 82 साली ज्या लागलेल्या महिला आहेत त्यांना मराठी येते, त्यांना इंग्रजी येत नाही, आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला मराठी होईपर्यंत आम्ही हे भरणार नाही, परंतु ही सक्ती केली जाते। तसेच गावोगाव अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आहार वाटप जो करतात, तो आहार आता काय दिलाय शासनाने, गहू, तो गहू अशा पद्धतीचा दिलेला आहे। तो गहू भरणा कसा करायचा कार्यकर्त्यांनी, तिला पगार किती आहे, मानधन किती आहे याचा सुद्धा विचार केला जात नाही। आणि 2000 रुपये याचे मिळतात ना, त्याच्या सादिलचे मिळतात, त्या सादिलमध्ये तिने वर्षभर 2000 रुपये पुरवायचे का? वर्षभर तर अहवालच लागतात, तो एक अहवाल तयार करायला 20 रुपये लागतात। मग तिने कसे पैसे खर्च करायचे? आणि मॅडम म्हणतात नाही करतील, त्या करतील म्हणजे घरातनं घालून करायचे का कार्यकर्तीने? आणि असंच जर होत असेल तर ह्या पोषण ट्रॅक बाबत आणि आहाराबाबत आणि 2000 रुपये जे शासनाकडून आम्हाला साधील खर्चासाठी मिळतात त्यासाठी, आणि आहार TADA थकीत TADA त्यांनी जर आता पुढच्या महिन्यापर्यंत आम्हाला दिले नाही तर आमच्या सेविका पुन्हा अशाच इथे येऊन धरणं धरतील, हा आम्ही त्यांना एक सूचना देतो। मी सुरेखा संजय शिंदे, अंगणवाडी कार्यकर्ती। आज आम्ही इथं सिन्नर प्रकल्पावर मोर्चा घेऊन आलेलो आहे। हा आमचा मोर्चा कुठल्याही अधिकाराच्या विरोधात नाही, तर आमचा हा मोर्चा शासनाच्या विरोधात आहे। आम्हाला शासनाने जे मोबाईल दिलेले होते ते निकृष्ट दर्जाचे होते, ते मोबाईल आम्ही बंद पडलेल्या अवस्थेत मोबाईल आहे, आणि त्या मोबाईलमध्ये आम्ही आज काम करू शकत नाही। आणि त्यातली त्यात शासनाने पोषण ट्रॅक हे इंग्लिशमधून दिले, म्हणजे जे आमचं काही सगळं काम आहे ते इंग्रजीमधून दिलेले। आम्ही जर महाराष्ट्रात राहतो तर आमची मागणी आहे की आम्हाला ते मराठीतून आलं पाहिजे। मान्य आहे की काळाच्या बरोबर चालताना इंग्रजी गरजेचं आहे, पण आमच्या ज्या काही कार्यकर्ते आहे
त्या म्हाताऱ्या आहे, त्या आज इंग्लिशमधून भरू शकत नाही आणि त्यातली त्यात आमचे जर मोबाईल बंद पडलेले आहे आणि आम्ही त्या मोबाईलमध्ये भरू शकत नाही. पण शासनाचं असं म्हणणं आहे प्रत्येक कार्यकर्त्याकडे मोबाईल आहे, आम्हाला मोबाईल घ्यायला काही शासनाने पैसे दिलेले नाहीये. ती मराठी ॲप ही आम्हाला कोर्टाने आदेश दिलेले, जोपर्यंत मराठीमध्ये पोषण ट्रॅकर येत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यावर कारवाई करू नये असे आमच्याजवळ न्यायालयाचे आदेश आहे. आमची तीच विनंती आहे की आम्हाला कुठल्या प्रकारचं दडपशाही करू नये. आम्ही मराठीमध्ये पोषण ट्रॅकर आल्यानंतर सिन्नर तालुका 1 नंबर भरणार, जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका 1 नंबर भरणार. त्याच्यामुळे आम्हाला एवढीच विनंती आहे. आणि जे आमच्या छोट्या छोट्या अडचणी आताच राजेश भाऊ बोलले, आमच्या मॅडम पण आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहे त्या दूर नेहमी करत असताना इकडून पुढं करत राहतील अशी मी त्यांना विनंती करते. थांबते. धन्यवाद.